मंडळी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथून पुढे घेण्यासाठी आता लाडक्या बहिणींना 2 महिन्याच्या आतमध्ये ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलंय. या ई-केवायसी नंतर आता फसवणूक करून हप्ते घेणाऱ्या बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक पोर्टल लॉन्च केलं आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंटमध्ये, कॅप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती एक वेबसाईट दिसत असेल. तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे. इथे तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी इथे क्लिक करा अशा प्रकारचा मेसेज दिसेल. त्यावरती क्लिक करून तुम्हाला पुढे माहिती भरायची आहे. माहिती कशी भरायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो, पण त्यापूर्वी ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी जवळ ठेवाव्या लागतील ते पहिल्यांदा ऐकून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यासोबतच एक कॅप्चा कोड दिलेला असेल तो देखील तिथे भरायचा आहे. यानंतर तुम्ही याआधी केवायसी केलेली आहे का ते चेक केलं जाईल. केलेली असेल तर तुमची केवायसी झाली आहे असा मेसेज दिसेल. पण जर झाली नसेल तर त्यानंतर पात्र लाडकी बहीण आहात का ते चेक केलं जाईल. जर तुम्ही पात्र लाडकी बहीण नसाल तर तिथेच तुम्हाला हा नंबर लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही असं दाखवलं जाईल. जर असेल तर तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी भरून सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे. यानंतर जर तुम्ही विवाहित महिला असाल तर तुमच्या नवऱ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्याबरोबर दिलेला कॅप्चा कोड जशाच तसा टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता नवरा किंवा वडील ज्यांचाही आधार क्रमांक दिला असेल त्यांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी देखील तिथे भरून सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता इथे हो किंवा नाही मध्ये 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न असेल की तुमच्या घरात कोणीही सरकारी कर्मचारी आहे का किंवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन पेन्सिल घेत आहे का. त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील केवळ एकच विवाहित आणि एकच अविवाहित महिला हा लाभ घेत आहे हे देखील हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे. यानंतर तुमची केवायसी पूर्ण होऊन जाईल. आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. जर तुम्ही कोणत्याही योजनेच्या नियमांचं उल्लंघन केलं असेल तर तुमचे हप्ते बंद होतील आणि जर उल्लंघन केलं नसेल तर तुमचे हप्ते इथून पुढे देखील तुम्हाला मिळू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.